नगरपरिषद निवडणुकीत पैसाफेक तमाशा देख हा प्रकार महायुतीकडून करण्यात आला। महापालिका निवडणुकीत त्यापेक्षाही जास्त पैशांचा खेळ सुरू असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी केली आहे। सपकाळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। सगळ्या व्यवस्थेचा खेळखंडोबा हा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राची लोकशाही गुंडाळण्याचा खेळ हा सुरू केलेला आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत जो तमाशा सत्ताधाऱ्यांनी जो मांडला होता त्यातला वग होता पैसा फेक तमाशा देख। आता शहरी भागात महानगरांमध्ये आल्यानंतर आता त्यांनी वगाचं नाव बदललंय, तमाशा त्यांचा तसाच चालू आहे। बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया हा वग आणि हा तमाशा आज सुरू आहे। काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली, याबाबतही सपकाळे यांनी भाष्य केलं। सपोज जरी निवडणुका झाल्या असल्या तरी नोटाचा जो अधिकार आहे तो अबाधित आहे। त्यामुळे नोटाचा अधिकार हा अनपोज झालेल्या ठिकाणी जो निवडून आलाय हा सोडून हा जो ऑप्शन आहे तो दाबण्याच्या अनुषंगानं तिथे मशीन ठेवावी। मतदानाच्या दिवशी निवडणुका होत असताना लोकांना या सगळ्या प्रक्रियेचा निषेध नोंदवता यावा किंवा त्यांना त्यांचा अधिकार जो आहे तो मतदानाचा वापरता यावा म्हणून निवडणूक आयोगाने त्या दिवशी तिथे अनपोज तथाकथित अनपोज जरी झाले असले तरी नोटा या ऑप्शनचं बटन आणि मशीन त्या ठिकाणी ठेवावी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वर्तनावरही हर्षवर्धन सपकाळे यांनी संताप व्यक्त केला। जे नार्वेकर नावाचं जे प्रकरण महाराष्ट्राच्या जाज्वल्य स्वरूपाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये एक समोर आलेला आहे, हा सगळा आपली संस्कृती बुडवणारा, महाराष्ट्र धर्म हा डुबवणारा अधर्मी अशा स्वरूपाचं राहुल नार्वेकरांचं एकंदरीत आतापर्यंतचं योगदान आणि त्यांचं कर्तृत्व राहिलेलं आहे। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळे यांनी वोट चोरी, सत्तेचा गैरवापर आणि संविधान बचाव या त्याच जुन्या विषयाचा राग आलापला।